पुण्यातल्या महात्मा फुले वाड्यावर छगन भुजबळांची मालकी आहे का असा सवाल विचारला जातोय। महात्मा फुले समता परिषदेकडून पालकत्वासाठी सांस्कृतिक मंत्रालयाला पत्र पाठवण्यात आले। सविस्तर प्रस्ताव सादर करा। पुरातत्व विभागाने समता परिषदेला हे पत्र लिहिलंय। समता परिषदेला पालकत्व देण्यास फुले प्रेमींचा मात्र विरोध आहे। सरकारला फुलेवाडा जड झालाय का? फुले प्रेमी आता हा सवाल विचारतायत। पुण्यातल्या गंजपेठ इथं महात्मा फुले वाडा ही राज्य संरक्षित वास्तू आहे। सध्या ही वास्तू पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालनालयाच्या अधीन आहे आणि हाच महात्मा फुले वाडा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने पालकत्वासाठी मिळावा अशी मागणी 8 जुलै 2025 ला केलेली होती। सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडे पत्राद्वारे ही मागणी केली होती। त्यानंतर पुरातत्व विभागाकडून 26 ऑगस्ट 2025 रोजी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेला पत्र लिहून महात्मा फुले वाडा पालकत्वासाठी हवा असेल तर सविस्तर प्रस्ताव सादर करा असं सांगितलं। या सगळ्याला महात्मा फुले प्रेमींकडून विरोध होतोय। कुठल्याही संस्थेला महात्मा फुलेंचा वाडा पालकत्वासाठी देखभाल दुरुस्तीसाठी देऊ नये। सरकारला फुले जड झाले आहेत का असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जातोय आणि या संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमले यांनी। पुण्यातून एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते। ज्या भूमीमध्ये आता आपण उभे आहोत ही महात्मा फुले वाड्याची भूमी आणि ही भूमी सध्या ही संपूर्ण जागा हा संपूर्ण फुलेवाडा सध्या पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे। पुरातत्व विभागाकडून याची सगळी देखभाल दुरुस्ती केली जाते। पण हा विषय आता चर्चेत याच्यासाठी येतोय कारण एका संस्थेला हे सगळं देखभाल दुरुस्तीच्यासाठी दिलं जाणार आहे। हा संपूर्ण परिसर आपण ज्या पद्धतीने बघतोय अत्यंत सुस्थितीत असताना शासनाकडून प्रशासनाकडून पुरातत्व विभागाकडून योग्य पद्धतीने याची सध्या काळजी घेतली जात असताना अचानक पद्धतीने या ज्या तुम्ही घडामोडी सांगतायत त्या कशामुळे सुरू झाल्या आणि का या निर्णयापर्यंत सरकार विचार करण्याचा हा सगळा आतापर्यंत त्याचा खटाटोप करत आहे? कशामुळे सुरू झाल्या याचं उत्तर जर द्यायचं झालं तर मी जिथं उभा आहे त्याच्या बरोबर मागे फुलेवाड्याचं मागचं दार आहे आणि तिथे ज्योतिरावांचा मोठा फोटो आणि एका संस्थेचं नाव तिथं खाली लिहिलंय। आता ज्योतिरावांच्या वाड्यात कुठल्या संस्थेच्या नावाची काय गरज आहे? आणि द्यायचंच झालं नाव तर मी ज्या महात्मा ज्योतिराव फुले समता प्रतिष्ठानचं काम पाहतो त्याचे कार्याध्यक्ष बाबा आढावे हा वाडा राष्ट्रीय स्मारक व्हावा म्हणून आम्ही प्रयत्न केले तर ते फुले जड झालेत का शासनाला? कारण असं की अशा प्रकारच्या वास्तू या पुरातत्व खात्याने इतरांना व्यवस्थापनासाठी कशासाठी दिल्या तर त्या वास्तूंची देखभाल शासनाला परवडेना असं मला सांगण्यात आलेले अधिकाऱ्यांकडून। आणि मग हे परवडेना म्हणजे फुले परवडणार का? फुले आता परवडत नाहीत का? आर्थिकदृष्ट्या राजकीयदृष्ट्या परवडतात, आर्थिकदृष्ट्या परवडत नाहीत का? कायदेशीर काय काय घडामोडी घडल्यात किंवा प्रशासकीय पातळीवरती काय काय हालचाली झालेल्या आहेत? काय काय पत्रव्यवहार कोणी कोणाला केलेला? आमच्यापर्यंत जो पत्रव्यवहार आला आहे त्याच्यामध्ये महात्मा फुले परिषदेचे जे पदाधिकारी आहेत बापू भुजबळ त्यांनी महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी त्यांनी अशा प्रकारचा प्रस्ताव राज्य शासनाला दिलेला आहे। त्याच्यावर पुरातत्व खात्याच्या उपसंचालकांनी त्यांना सविस्तर प्रस्ताव सादर करा असं पत्र दिलेलं आहे। हे दोन्ही पत्र आम्हाला मिळालेली आहेत आणि त्याच्या मागे काहीतरी शासनाची योजना आहे म्हणे आणि अशा म्हणजे नियम जे काटेकोर असतात सामान्य नागरिक ते लगेच कळतात पण योजना मात्र सामान्य नागरिकांना कळत नाही। ती योजना अचानक अशा हितसंबंध असणाऱ्या संस्थांना कळते हे याच्यावरनं परत स्पष्ट झालेलं आहे। त्याच्यामुळे ही कागदपत्रं आता उपलब्ध झाली आहेत त्यांचं म्हणणे आम्ही अजून दिलेलं नाहीये पण अशा प्रकारे विचार तरी कसा होऊ शकतो? फुले शासनाला जड झालेले आहेत का आमचा प्रश्न आहे। देऊ नये कुठल्याही संस्थेला अशा पद्धतीची तुमची भूमिका आहे तर काय म्हणणं मांडाल? तर माझं म्हणणं काय की आता हे जे वास्तूचं या पावित्र्य जे आहे आणि मुळामध्ये महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांचे विचार हे समाजाच्या तळागाळापर्यंत अजून पोहोचलेले नाहीयेत। ज्या पद्धतीने ते पोहोचायला पाहिजेत तेवढ्यासाठी शासन सुद्धा कमी पडत आहे। बघतोय की महात्मा ज्योतिराव फुलेंचा हा जो वाडा आहे तो पुरातत्व विभागाकडे अर्थात शासनाकडेच राहावा अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी व्यक्त केली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे समेत ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे। पुढारी न्यूजची एक्सक्लुझिव्ह बातमी आहे। पुण्यात महात्मा फुले यांचा जो वाडा फुले वाडा हा छगन हा समता परिषदेकडून पालकत्वासाठी सांस्कृतिक मंत्रालयाला पत्र लिहिण्यात आलेलं होतं आणि त्या संदर्भात आता विरोध सुद्धा केला जातोय। फुले प्रेमींकडून हा विरोध केला जातोय। फुलेंचा वाडा महात्मा फुले वाडा हा कोणालाही पालकत्वासाठी देण्यात येऊ नये अशी फुले प्रेमींची भूमिका आहे।